नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास नमुना प्रश्नपत्रिका मित्रांनो 1 यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पहा 100 प्रश्नांचा समावेश केलेला आहे, जे की प्रश्न विद्यार्थी मित्रांनो वारंवार परीक्षेला विचारलेले व सर्वात जास्त रिपीट झालेले प्रश्न यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज काल रात्री आपण जे काही प्रश्नपत्रिका घेतली यामध्ये बरेच विद्यार्थी मित्रांनी चांगला स्कोअर आणलेले, सर्व विद्यार्थ्यांना जवळपास यामध्ये 85+ स्कोअर आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या सर्व मुलांचे अभिनंदन। तर विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा रात्री 9 वाजता आपण अशा स्वरूपामध्ये एक टेस्ट घेतलेली, त्यामध्ये एकूण 50 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा एक नमुना प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये व्हेरी IMP क्वेश्चन समाविष्ट केलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज रात्री 9 वाजता तुम्ही सर्वांनी हजर राहायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। आधुनिक भारताचा इतिहास पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, याच्यामधले सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहे। 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग हे 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होते। मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी, कारण की आज 15 तारीख आहे, 9 दिवस राहिले, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन आपले या ठिकाणी बनतील, म्हणजे जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होईल। तर पहा मित्रांनो, 1857च्या राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ती कोण? मंगल पांडे। पुढे पहा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर विनोबा भावे होते। आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? मित्रांनो, बऱ्याच वेळेस विचारलेला प्रश्न आहे। आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे। रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे। मायकल ओडरवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? मायकल ओडरवायरची हत्या कुठल्या क्रांतिकारकाने केली? तर उधम सिंग या क्रांतिकारकाने मायकल ओडरवायरची हत्या केलेली आहे। बंगालच्या फाळणी जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता? बंगालच्या फाळणीच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग हा बंगालच्या फाळणीला जबाबदार होता। 1905 मध्ये बंगालची फाळणी झालेली आहे, 1911 मध्ये रद्द झालेली आहे। पंचम जॉर्ज यांनी ती रद्द केलेली आहे। भारतात सामाजिक सुधारणा पाया घालणारा व्यक्ती कोण? भारतामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया घालणारा व्यक्ती कोण? राजाराम मोहन राय हा भारतामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया घालणारा व्यक्ती आहे। कोण आहे मित्रांनो? राजाराम मोहन राय। पुढे पहा, आणि ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे, हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा, 1828 मध्ये केलेली आहे। इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी केला? तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1829 मध्ये सतीची प्रथा बंद केली। म्हणजे पहा मित्रांनो, पूर्वी होतं, एखाद्या स्त्रीचा जर पती जर मरण पावला तर त्या स्त्रीला सुद्धा त्याच्या सरणामध्ये उडी मारून स्वतःचा जीव संपवावा लागत असे, त्याला सती प्रथा असे म्हणत। तर या सती प्रथा बंद करण्याचं कार्य कोण केलं? लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केले। तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांना सतीची प्रथा बंद करावी असे सर्वप्रथम कोणी सांगितले? तर विद्यार्थी मित्रांनो, राजाराम मोहन राय यांच्याच प्रयत्नामुळे विल्यम बेंटिंग यांनी सतीची प्रथा बंद केलेली आहे। पुढे पहा मित्रांनो, शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण? तर शिवजयंती उत्सव मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी, म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले। मित्रांनो, शिवजयंती उत्सव झालेले 1895 मध्ये, आणि जे काही मित्रांनो गणेश उत्सव हा 1893 मध्ये सुरू झाले, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले आहेत। पुढे पहा, राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? राष्ट्रीय सभेचे संस्थापक म्हणजेच मित्रांनो काँग्रेस, राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? ए ह्यूम हे होते। तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये 2 प्रश्न विचारले होते, यामध्ये प्रश्न होता की भारतामध्ये राष्ट्रीय पक्ष किती? तर भारतामध्ये राष्ट्रीय पक्ष आहेत मित्रांनो एकूण 8। याचं उत्तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी योग्यरित्या दिले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा कोण होती? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होती मित्रांनो ॲनी बेझंट। प्रश्न जर असा आला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला कोण? तर सरोजिनी, त्याच वेळेस लिहायचं मित्रांनो सरोजिनी नायडू। पहिली भारतीय महिला जर आलं तर सरोजिनी नायडू। फक्त प्रश्न असा जर आला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? तर ॲनी बेझंट ही होती मित्रांनो, आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केलेली आहे। आणि मित्रांनो, ॲनी बेझंट ह्या 1917 मध्ये जे काही अधिवेशन भरलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं, त्याच्या अध्यक्षा होत्या। राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामीचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते। खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी गद्दर ही गुप्त क्रांतिकारी संघटना रिकाम जागा या देशात सुरू केली। तर डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी गद्दर ही गुप्त क्रांतिकारक संघटना अमेरिका या देशामध्ये स्थापन केलेली आहे। काँग्रेसचे पहिले अधिवेशन रिकाम जागा या शहरात घडून आले किंवा भरले होते। तर काँग्रेसचे पहिले अधिवेशन मित्रांनो मुंबई या शहरामध्ये भरले होते।
पुढे पहा मित्रांनो, कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण? तर कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा कलेक्टर होता अनंत लक्ष्मण कान्हेरे. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा, कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? तर पुणे करार मित्रांनो महात्मा गांधी, पुणे करार हा मित्रांनो झालेला आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे आणि हा 1932 मध्ये झालेला करार आहे. ज्यावेळेस मित्रांनो गोलमेज परिषदा भरल्या होत्या त्यावेळेस हा करार झालेला आहे. पुढे पहा मित्रांनो, जहाल गटातील 3 प्रसिद्ध नेत्यांची नावे सांगा ज्याला त्रिमूर्ती असे म्हणले जाते. तर लाल, बाल, पाल असे ते 3 गटातील नावे आहेत. मित्रांनो जे काही राष्ट्रीय काँग्रेस होते याच्यामध्ये सुद्धा 2 गट होते, एकमध्ये जहाल आणि एकमध्ये मवाळमध्ये होते. तर लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे मित्रांनो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी सांगायची आहे मित्रांनो. बाळ गंगाधर टिळक गीता रहस्य बरोबर आहे मित्रांनो. बाळ गंगाधर टिळक मित्रांनो ज्यावेळेस एडनच्या तुरुंगात होते म्हणजे म्यानमारमध्ये त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. महात्मा गांधी, आता या ठिकाणी दिलं मित्रांनो महात्मा गांधी आणि सुधारक. तर सुधारक हे कोणाचे होते मित्रांनो? गोपाळ गणेश आगरकर यांचं सुधारक होतं. महात्मा गांधी यांचे युगांतर आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे शूद्रक कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं शेतकऱ्याचं आसूड बरोबर आहे. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर महात्मा गांधी आणि सुधारक हे चुकीची जोडी असणार आहे. बाकीच्या सर्व बरोबर आहेत. पुढे पहा, इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? तर 1930 मध्ये मित्रांनो पहिली गोलमेज, एकूण 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत आणि त्या इंग्लंडची राजधानी लंडन या ठिकाणी झालेल्या आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि त्या कोण भरले? रॉमसे मॅकडोनाल्ड यांनी भरलेल्या आहेत. 1930 मध्ये जी काय पहिली गोलमेज परिषद झाली होती ती कोणी भरवली होती? रॉमसे मॅकडोनाल्ड यांनी भरविलेली आहे आणि जातीय निवाड्यावर्षी ही पहिलीच परिषद होती. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होता एल्फिन्स्टन. हा जुन्या मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. पुढे पहा मित्रांनो, अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली? तर अभिनव भारत संघटनेची स्थापना विदा सावरकर यांनी केलेली आहे. मित्रांनो मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर नंतर अभिनव भारतमध्ये झालेले आहे. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? तर ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? तर 1858 मध्ये झालेला आहे. मित्रांनो 1858चा उठाव झाला होता आणि त्यामध्ये मित्रांनो राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. दिल्ली दरबारी लॉर्ड कॅनिंग यांनी हा प्रसिद्ध केला होता आणि या 1858च्या कायद्यानुसार मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपून त्या ठिकाणी जे काय इंग्लंडचं जे काही गव्हर्नमेंट आहे मित्रांनो त्याचं त्या ठिकाणी राज्य आलं होतं. म्हणजे मित्रांनो याच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीची भारतावर स्थापना होती, म्हणजे काय होती? सत्ता होती मित्रांनो. 1857च्या नंतर मात्र सर्व कारभार इंग्लंडच्या सरकारच्या हातामध्ये गेला होता. हैदराबाद मुक्ती संग्राम अनुकूल पार्श्वभूमी कोणी केली? तर हैदराबाद मुक्ती संग्रामाला अनुकूल जी पार्श्वभूमी केली आहे तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस हैदराबाद संस्थान हे निजामांच्या राज्यामध्ये होतं. तर त्यामुळे मित्रांनो हे भारतामध्ये विलीन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी पार्श्वभूमी अनुकूल निर्माण केलेली होती. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय कोण होता? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय होता मित्रांनो लॉर्ड कॅनिंग. कारण की पहा मित्रांनो 1857चा उठावाच्या वेळी जे ब्रिटिशाचा गव्हर्नर कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग. प्रश्न असा विचारला जाईल 1857चा उठाव मोडून काढण्यामध्ये खालीलपैकी कुठला गव्हर्नर जनरल हा यशस्वी ठरला? तर लॉर्ड कॅनिंग ठरला. तर 1857चा उठाव झाल्याच्या नंतर मित्रांनो ज्यावेळेस पूर्वी गव्हर्नर जनरल हे पद होतं ते पद रद्द होऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं. म्हणजेच मित्रांनो शेवटचा गव्हर्नर ठरला लॉर्ड कॅनिंग आणि पहिला व्हाईसरॉय ठरला लॉर्ड कॅनिंग. पुढे पहा मित्रांनो, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट असा होता मित्रांनो जे की भारतीय जे काही वृत्तपत्र आहे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टनं. परंतु मित्रांनो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करण्याचं कार्य कोणी केलं? तर लॉर्ड रिपन या शास्त्रज्ञांनी केलं. आणि भारतामधला उदारमतवादी कुठला इंग्लंडचा गव्हर्नर असेल तर मित्रांनो लॉर्ड रिपन हा उदारमतवादी गव्हर्नर म्हणून उल्लेख केला जातो लॉर्ड रिपनचा.
पुढे पहा मित्रांनो, लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटाबरोबर केली जाते? तर लॉर्ड कर्झनची तुलना मित्रांनो औरंगजेबाबरोबर केली जाते. मित्रांनो, लॉर्ड कर्झन हा खूप क्रूर व्यक्तिमत्व असलेला गव्हर्नर जनरल इंग्लंडचा होता. तर मित्रांनो, याने 1905 मध्ये मित्रांनो बंगालची फाळणी केली होती आणि यांनी भारतीयावर खूप काही जुलमी कायदे केलेले. त्यामुळे मित्रांनो याची तुलना औरंगजेबाजवळ केली जाते आणि याची तुलना औरंगजेबाबरोबर कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. प्रश्न असा विचारला जाईल, लॉर्ड कर्झन यांची औरंगजेबाबरोबर तुलना कोणी केली? तर लॉर्ड कर्झन याची औरंगजेबाबरोबर तुलना लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा मित्रांनो, 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अध्यक्षतेखाली पास झाला? तर मित्रांनो, 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पास झाला आणि मित्रांनो ते अधिवेशन लाहोर अधिवेशन होतं. प्रश्न विचारला जाईल की कुठल्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाला? तर मित्रांनो, तुम्हाला ऑप्शन दिले जातील, कोलकाता, दुसरं दिलं जाईल लाहोर, तिसरं दिलं जाईल लखनौ आणि 4 नंबर दिलं जाईल मुंबई. तर मित्रांनो, 1929 मध्ये जो काही लाहोर या ठिकाणी जे काय अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाला आहे लाहोर अधिवेशनामध्ये. त्यावेळेस मित्रांनो पहा मित्रांनो, 1929च्या पूर्वी भारत आणि पाकिस्तान एकच असल्यामुळे लाहोर हे ठिकाण भारतामध्ये त्यावेळेस होतं. हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. लाहोर हे ठिकाण कुठे आहे? तर पाकिस्तानमध्ये. सध्या लाहोर हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे. गदर पार्टी पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते कोण होते? तर गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते होते मित्रांनो विष्णू गणेश पिंगळे हे होते. पुढे पहा मित्रांनो, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आहेत मित्रांनो सी राजगोपालचारी. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर सी राजगोपालचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आहेत. पुढे पहा मित्रांनो, विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? विधवा विवाहाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे विधवा विवाहाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक आहे. आणि मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केलेला आहे. पुढे पहा मित्रांनो, होम रूल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाली? तर होम रूल लीगची स्थापना सर्वप्रथम मित्रांनो मुंबई प्रांतामध्ये झालेली आहे. मुंबई प्रांतामध्ये झाली आणि ती ॲनी बेझंट यांनी केलेली आहे. हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. असहकार चळवळ कोणी सुरू केली? तर असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केलेली आहे. पुढे पहा मित्रांनो, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठविला? तर मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे यांनी आवाज उठवलेला आहे. तर देवदासी प्रथा म्हणजे अशी प्रथा होती, ज्याही स्त्रीला मूल व बाळ होणार नाही तर देवासमोर अशी प्रार्थना केली जायची की देवा आम्हाला पहिलं बाळ होऊ दे, आम्ही पहिलं बाळ ते देवाला सोडू. तर या विरुद्ध मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे यांनी उठाव केलेला आहे. हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोण? व्हेरी IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही आहेत. आणि वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही जर विचारलं तर विनोबा भावे हे पहिले आहेत आणि तिसरे सरदार वल्लभभाई पटेल आहेत. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. मुंबई येथे थिओसॉफिकल सोसायटीची शाखा कोणी सुरू केली? तर मुंबई येथे थिओसॉफिकल सोसायटीची जी काही शाखा आहे ती आहे मित्रांनो 1897 मध्ये सुरू झालेली आहे थिओसॉफिकल सोसायटीची शाखा. पुढे पहा मित्रांनो, भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेऊन राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करणारी सम्राज्ञीचे नाव सांगा. म्हणजे पहा मित्रांनो, याच्या अगोदर 1858च्या अगोदर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे मित्रांनो ही इंग्लंडची एक प्रायव्हेट कंपनी होती, व्यापारी संघटना होती, ती भारतावर राज्य करत होती. मात्र मित्रांनो नंतर 1858च्या नंतर ती पूर्ण जी काही सत्ता आहे इंग्लंडच्या हाती गेलेले. म्हणजे त्यावेळेस कोण होतं मित्रांनो सम्राज्ञी? तर त्यांचं नाव होतं म्हणजे राणी व्हिक्टोरिया. कोण होती मित्रांनो? त्यावेळेस होती मित्रांनो राणी व्हिक्टोरिया आणि व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग होता. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारतात स्वातंत्र्य हा शब्द ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मध्ये रिकाम जागा प्रथम वापरला. तर भारताला स्वातंत्र्य हा शब्द सर्वप्रथम मित्रांनो ॲटलीच्या घोषणेमध्ये वापरला. म्हणजे भारताला आम्ही स्वातंत्र्य देऊ अशी घोषणा सर्वप्रथम कोणी केली होती? तर ॲटली यांनी केलेले. कोण केले मित्रांनो? ॲटली, क्लायमेट ॲटली यांनी केलेले. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांचा उल्लेख केला जातो. पुढे पहा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी म्हटले होते? तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेले आहे. पुढे पहा मित्रांनो, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर मुंबईमध्ये BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली दंड झाले होते. मित्रांनो पहा, मुंबईत BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते. BC दत्त. पुढे पहा मित्रांनो,
आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? तर आझाद हिंद सेनेचे मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व केले. पुढे पहा मित्रांनो, 19व्या शतकाच्या उठावाच्या दशकात महाराष्ट्रातील रिकाम जागा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला होता. तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये केलेला आहे. चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? तर पहा मित्रांनो, चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रति सरकारची जी काही स्थापना आहे मित्रांनो ती झाली ती मित्रांनो सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केलेली आहे. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, 1857 साली मंगल पांडेंनी कोठे उठाव केला होता? तर 1857 साली मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये उठाव केला होता. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? तर भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारताचे जे काय व्हाईसराय होते ते होते मित्रांनो लॉर्ड डफरीन होते. म्हणजे पहा, राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये झालेली आणि त्यावेळेस भारताचा व्हाईसराय कोण होता? तर लॉर्ड डफरीन होता. कोण होता मित्रांनो? लॉर्ड डफरीन होता. IMP क्वेश्चन आहे. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र यांनी चालविले होते. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जे काही वकीलपत्र आहे मित्रांनो गवा जोशी यांनी चालविले होते. कोण मित्रांनो? गवा जोशी यांनी चालविले होते. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा मित्रांनो, राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा कोणी केली होती? तर राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची जी काही घोषणा आहे दादाभाई नौरोजी यांनी केलेली. आणि दादाभाई नौरोजी मित्रांनो पहिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. फारसी समाज म्हणजे मित्रांनो जे काही पारधी आहेत, आपल्या इकडे पारधी म्हणतात, त्यालाच फारसी शुद्ध भाषेत म्हटलं जातं. तर दादाभाई नौरोजी मित्रांनो फारसी होते. आणि मित्रांनो दादाभाई नौरोजी हे इंग्लंडमध्ये सुद्धा निवडून आलेले व्यक्तिमत्व आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तैनाती फौजेची पद्धत भारतात कोणी सुरू केली? तर तैनाती फौजेची सुरुवात भारतामध्ये कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केले. कोणी मित्रांनो? लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केलेले आहे तैनाती फौज. तैनाती फौज म्हणजे मित्रांनो त्यावेळेस भारतामध्ये वेगवेगळे प्रकारचे राज्य होते मित्रांनो. जसे की मित्रांनो निजामशाही यासारखे जे वेगवेगळे जे राज्य होते. तर मित्रांनो या राज्यावर कुठलं जर संकट आलं तर ते काय करायचे? इंग्लंडचा जो काही लॉर्ड वेलेस्ली त्याच्यासोबत करार करून तैनाती फौज स्वीकारायचे. म्हणजेच मित्रांनो इंग्लंडची जी काही फौज आहे ती त्या राज्याला संरक्षण द्यायची आणि त्या बदल्यामध्ये त्या राज्यामधून ते काय करायचे? काही जमीन महसूल म्हणजे जे काही मित्रांनो महसूल आहे ते त्या ठिकाणी जमा करायचे आणि मात्र त्या सैन्याचा खर्च त्या प्रांतावरल्या म्हणजे जे काय राजा आहे त्यालाच मात्र तो भागवायचा असे. तर अशा प्रकारची तैनाती फौज होती. तर तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार कोणी केला? तर निजामांनी केलेला. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो, लोकशाहीवादी समाजवाद हे कोणाच्या अधिवेशनाच्या वेळी काँग्रेसने स्वीकारले होते? तर लोकशाहीवादी समाजवाद हे मित्रांनो आवडी 1955 मध्ये जे काय आवडी अधिवेशन भरलं होतं मित्रांनो त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा रिकाम जागा हस्ते यांचे फडकविण्यात आला. तर 15 ऑगस्ट पहा मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या दिवशी मित्रांनो भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वजा जे आहे कोण फडकविला? तर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकविलेला आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी एक मुद्दा आता लक्षात ठेवा. ज्यावेळेस मित्रांनो भारताचा स्वातंत्र्य दिन असतो त्यावेळेस मित्रांनो पंतप्रधान हे झेंडा फडकवतात. तर म्हणजे 26 जानेवारी म्हणजे ज्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मात्र झेंडा जो काय फडकविला जातो तो कोणाच्या हस्ते फडकविला जातो? राष्ट्रपतीच्या हस्ते फडकविला जातो. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1954 साली कोणत्या देशामध्ये झालेल्या करारात पंचशील तत्वाचा स्वीकार करण्यात आला? तर 1954 मध्ये मित्रांनो भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील तत्वाचा करार झाला. भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील तत्वाचा करार झालेला आहे. त्यावेळेस मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते. आणि मित्रांनो पहा भारत आणि चीन यांच्या दरम्यानमध्ये कुठली सीमारेषा आहे? तर मॅकमोहन सीमारेषा भारत व चीन या दोन देशादरम्यान असलेली सीमारेषा आहे. मॅकमोहन सीमारेषा भारत व चीन. रॅड क्लिफ रेषा भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेली सीमारेषा आहे. पुढे पहा मित्रांनो, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर ॲलम होमरूल चळवळ, दुसऱ्या मित्रांनो पंडित नेहरू रिपोर्ट, ईश्वरचंद्र विद्यासागर संमती बिल आणि ॲनी बेझंट होमरूल चळवळ. तर यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची. तर ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची सुरुवात केली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची सुरुवात केली आणि ॲनी बेझंट सोबत महाराष्ट्रामध्ये होमरूल लीगची सुरुवात कोण केली? तर बाळ गंगाधर टिळक यांनी केलेले. हा मुद्दा लक्षात ठेवा. तर नेहरू रिपोर्ट कोणी मांडला होता? तर मित्रांनो नेहरू रिपोर्ट मांडला होता मित्रांनो मोतीलाल नेहरू यांनी. पंडित नेहरू नाही तर मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट मांडलेला आहे. पुढे पहा मित्रांनो, आता इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली? तर इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा मोहम्मद
इक्बाल यांनी केलेली. इन्कलाब जिंदाबाद ही जी काही घोषणा आहे मोहम्मद इक्बाल यांनी केलेली आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले तर राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोलकाता या शहरामध्ये झाले आणि त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत म्हणजेच मित्रांनो भारताचा शोध. तर डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. पुढे पहा मित्रांनो, आणि अहमदनगरच्या तुरुंगामध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषणारे प्रथम मराठी भाषिक कोण तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषणारे प्रथम मराठी भाषिक असतील ते नारायण चंदावरकर आहेत. व्हेरी एमपी क्वेश्चन. नारायण चंदावरकर असे आहेत की जे मराठी भाषिक आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेलं आहे. सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात झाली तर सातारा येथे प्रति सरकारची स्थापना भारत छोडो आंदोलनाच्या काळामध्ये झाली. 1942 भारत छोडो आंदोलन. आणि 1942 मध्ये जे काही भारत छोडो आंदोलन झालं त्यामध्ये मित्रांनो करो किंवा मरो म्हणजे करेंगे या मरेंगे असा नारा भारतीय जनतेला कोणी दिला तर महात्मा गांधी यांनी दिलेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना दादाभाई नौरोजी यांनी दिलेला आहे. फरक लक्षात ठेवा. पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कोणी लागू केला तर पुरातन वस्तू व जतन करणारा कायदा लॉर्ड कर्झन यांनी लागू केलेला आहे. पुढे पहा मित्रांनो, नेहरू अहवालात कशाची मागणी करण्यात आली होती तर नेहरू अहवालामध्ये वसाहतीचे स्वराज्य याची मागणी करण्यात आली. नेहरू अहवाल 1928 आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो वसाहतीचे स्वराज्य याची मागणी करण्यात आली होती. पंजाबचा केसरी म्हणून कोणास ओळखले जाते तर पंजाबचा केसरी म्हणून मित्रांनो लाला लजपतराय यांना पंजाबचा केसरी म्हणून ओळखले जाते आणि पंजाबचा सिंह सुद्धा लाला लजपतराय म्हणून यांनाच ओळखले जाते. पुढे पहा मित्रांनो, चलेजाव चळवळीनंतर सुरू झालेली चळवळ कोणती तर चलेजाव चळवळीनंतर सुरू झालेली जी काही चळवळ आहे मित्रांनो भूदान चळवळ 1951 मध्ये सुरू झालेली भूदान चळवळ आणि ती मित्रांनो बिहार राज्यामध्ये प्रभावित होती. आणि भूदान चळवळ कोणी सुरू केली तर विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. खालीलपैकी जहालमतवादी विचाराचे नेते कोण होते तर मित्रांनो लाला लजपतराय हे जहालमतवादी विचाराचे नेते होते. पहिल्या गोलमेज परिषदेला रिकाम जागा हे प्रतिनिधी हजर होते तर पहिल्या गोलमेज परिषदेला रिकाम जागाचे प्रतिनिधी हजर नव्हते. हजर नव्हत्या लक्षात ठेवा. प्रश्न आहे की हजर नव्हते तर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी पहिल्या गोलमेज परिषदेला हजर नव्हते. हा मुद्दा लक्षात ठेवा. तर मित्रांनो पहा या ठिकाणी आता पहिल्या गोलमेज परिषदेला म्हणजे 3 गोलमेज परिषदा झाल्या तर तिन्ही गोलमेज परिषदेला कोण हजर होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते जे की लंडन या ठिकाणी भरले होते. तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी 2-3 जे काही मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर बनू शकतात. तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना 1939 कोणी केलेले मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना तर मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी केलेले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना 1939 मध्ये केलेले. प्रश्न विचारलेला आहे. पुढे पहा मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली. प्रश्न विचारला जाईल मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे आणि मित्रांनो ती बांगलादेशामध्ये ढाका या ठिकाणी झालेली होती. पुढे पहा मित्रांनो, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी पास केला तर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटन यांनी पास केलेला आहे. आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा भारतीय वृत्तपत्र होते त्याच्यावर बंदी आणणारा कायदा आहे. पुढे पहा मित्रांनो, कामागाटामारू हे कशाचे नाव आहे तर कामागाटामारू मित्रांनो हे एक जहाज आहे. जपानचं जहाज होतं मित्रांनो कामागाटामारू हे एक जहाजाचं नाव आहे. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. कामागाटामारू हे कशाचे नाव आहे तर मित्रांनो कामागाटामारू हे जहाजाचे नाव आहे. जपानचं जहाज होतं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मित्रांनो रायगडावर झाला होता आणि तो 1674 मध्ये झाला. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी कुठला पंडित बोलविण्यात आला होता तर मित्रांनो काशी येथला गागा भट्ट हा पंडित बोलविण्यात आलेला होता. स्वदेशी स्वराज्य बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा राष्ट्रीय कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या नेत्याचा होता तर स्वदेशी स्वराज्य बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा मित्रांनो बाळ गंगाधर टिळक म्हणजेच मित्रांनो बाळ गंगाधर टिळक म्हणजेच काय मित्रांनो गंगाधर टिळक म्हणजेच मित्रांनो बाळ गंगाधर टिळक म्हणजेच मित्रांनो बाळ टिळक यांनी स्वराज्य स्वदेशी व बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा त्यांचा कार्यक्रम होता. आणि यांनीच भारतामध्ये मित्रांनो जे काही शिवजयंती साजरी केली. आणि मित्रांनो जे काही आपला गणपती आहे गणपती उत्सवसुद्धा बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला आहे. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. पुढे पहा मित्रांनो, मुंबई विद्यापीठाची स्थापना
केव्हा झाली तर मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857मध्ये झालेली आहे. माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशातील एकात्मता टिकविण्यासाठी खर्च येतील असे कोणी म्हटले होते? तर माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकता व एकात्मता टिकविण्यासाठी खर्च येतील तर असे इंदिरा गांधी यांनी म्हटलेले. इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत, हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इंदिरा गांधी ज्या काही मित्रांनो यांनी भारतामध्ये सर्वप्रथम आणीबाणी लावली होती. पुढे पहा मित्रांनो, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॉक्सन या कलेक्टरचा पिस्तुलाच्या गोळ्या घालून जो वध केला होता. तर जॉक्सन हे त्यावेळेस कुठल्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? तर जॉक्सन हे मित्रांनो त्यावेळेस नाशिक या जिल्ह्याचे कलेक्टर होते. बालहत्या प्रतिबंधक कायदा कोणी पास केला? तर बालहत्या प्रतिबंधक कायदा मित्रांनो कधी पास झाला? तर मित्रांनो 1829मध्ये पास झालेला बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829मध्ये पास झाला आणि महात्मा फुले यांनी तो पास केलेला कायदा आहे. पुढे पहा मित्रांनो, बारडोलीच्या साराबंदीचे नेतृत्व कोणी केले? तर बारडोलीच्या साराबंदीचे जे काही नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की बारडोलीच्या साराबंदीचे नेतृत्व कोणी केले? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले आहे. पुढे पहा मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर आर्य समाजाची स्थापना मित्रांनो 1875मध्ये झाली. आर्य समाजाची स्थापना 1875मध्ये झाली आणि ती कोण केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेले. 10 एप्रिल 1875मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्तवादाचे जनक कोण आहे? तर भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्तवादाचे जे काही जनक आहे ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. स्वातंत्र्यानंतर कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबद्ध रचना करण्यात आली? तर स्वातंत्र्यानंतर चंदीगड या शहराची सर्वप्रथम नियोजनबद्ध रचना करण्यात आलेली आहे. पुढे पहा मित्रांनो, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश लिहिलेला ग्रंथ आहे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर पदवी कोणी परत केली? तर मित्रांनो 1919मध्ये जे काही जालियनवाला बाग हत्याकांड भरले त्यामध्ये सर पदवीचा त्याग कोणी केला? तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केलेला आहे. पुढे पहा, भारतीय तिजोरीतून एकही पैसा सायमन कमिशनवर खर्च करू नये असे कोणी म्हटले होते? तर भारतीय तिजोरीतून एकही पैसा सायमन कमिशनवर खर्च करू नये असे लाला लजपतराय यांनी म्हटलेले आहे. आणि सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार का टाकला? तर सायमन कमिशनमध्ये मित्रांनो एकही भारतीय नसल्यामुळे भारतीयांनी यावर बहिष्कार टाकलेला आहे. पुढे पहा मित्रांनो, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर पहा, चुकीची जोडी आहे मित्रांनो या ठिकाणी पहा, उधमसिंग ओडरवायरचा खून बराबर आहे, वासुदेव बळवंत फडके हॅडसनचा खून, त्याच्यानंतर भगतसिंग रॅडरचा खून आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे मित्रांनो जॉक्सनचा खून. तर यापैकी आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 वासुदेव बळवंत फडके हॅडसनचा खून या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे. पुढे पहा, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कुठे आश्रम स्थापन केला? तर महात्मा गांधी यांनी सेवाग्राम या ठिकाणी आश्रम स्थापन केले, वर्धा या ठिकाणी. केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब कोणी टाकला? तर केंद्रीय असेंब्लीवर भगतसिंग यांनी बॉम्ब टाकलेला आहे. पुढे पहा, हरिजन साप्ताहिक कोणी चालवत होते? तर हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी चालवत होते. पुढे पहा मित्रांनो, 87 नंबरचा प्रश्न, भारताचे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर भारताचे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर विनोबा भावे यांनी सुरू केलेली आहे. चले जाव आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलेले आहे. धारासाना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सरोजिनी नायडू यांनी धारासाना सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. महात्मा गांधी यांनी आपली प्रसिद्ध दांडीयात्रा कोठून सुरू केली? तर महात्मा गांधी यांनी आपली प्रसिद्ध दांडीयात्रा साबरमती आश्रमातून गुजरात या ठिकाणून सुरू केलेली आहे. सर्वप्रथम होम रूल चळवळ सुरू कोणी केली? तर ॲनी बेझंट यांनी सर्वप्रथम होम रूल चळवळीची सुरुवात केलेली आहे. स्वित्झर्लंड देशाच्या आहेत त्या. रॅडचा खून कोणी केला? तर रॅडचा खून केला चाफेकर बंधूंनी केलेला आहे. विदा सावरकर कोणास गुरु मानत असत? तर विदा सावरकर जोसेफ मॅझिनी यांना आपले गुरु मानत असत. विदा सावरकर जोसेफ मॅझिनी याला आपले गुरु मानत असत. पुढे पहा मित्रांनो, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केले? तर मित्रांनो श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली आणि लंडन या देशामध्ये केलेली आहे. श्यामजी कृष्ण वर्मा. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? तर गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना अमेरिका देशामध्ये केलेली आहे. इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहे? व्हेरी IMP क्वेश्चन आहे. इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद. मौलाना आझाद हे इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक आहेत. मंगल पांडेला फाशी केव्हा देण्यात आली? तर मंगल पांडेला 8 एप्रिल 1857मध्ये फाशी देण्यात आली. रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोठे सुरू झाली? तर रयतवारी पद्धत सर्वप्रथम
मद्रास या प्रांतामध्ये सुरू झाली होती. 100 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो, रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास यावर आपण मित्रांनो 100 प्रश्न घेतलेले. मित्रांनो, यामधले सर्वच प्रश्न खूप काही महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज दुपारा आपण भूगोलवर 100 क्वेश्चन असेच घेणार आहोत, जेणेकरून मित्रांनो कमी वेळामध्ये आता जास्तीत जास्त फक्त रिव्हिजन होईल आणि महत्त्वाचे क्वेश्चन तुमच्या नजरेखालून जातील, म्हणजे 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा. आणि मित्रांनो, आज रात्री 9 वाजता आपली जी काही 50 क्वेश्चनची जी काही टेस्ट होणार आहे मित्रांनो, ही 3ऱ्या क्रमांकाची टेस्ट आहे. या अगोदरच्या जे काही 2 टेस्ट झाले त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, ते सुद्धा तुम्ही पाहून जा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज रात्री 9 वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.